काल महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर काल निकाल जाहीर करण्यात आला। निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे। या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं। अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे। अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळाला आहे। दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे। शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे। आज अशी बातमी आली आहे की शरद पवार गटाला राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं आहे। शरदचंद्र पवारांनी सुनावणीला स्वतः हजेरी लावूनही पक्ष हातून गेला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती। निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः हजेरी लावताना बघायला मिळाले। याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते। शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल असा अंदाज बांधला जात होता, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत। याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरीही लावत होते, त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल याबाबत उत्सुकता होती। पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच निकाल दिला। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं 2.5 वर्षात सरकार पडलं। त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह गेलं। निवडणूक आयोगात या प्रकरणी सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला होता। त्यानंतर वर्षभरात म्हणजे गेल्या वर्षी 2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून आला होता, कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारलं होतं। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगात याचिका देखील दाखल केली होती। त्यांच्या पाठोपाठ शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात धाव घेतली। निवडणूक आयोगात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता। लाखो प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूने निवडणूक आयोगात जमा करण्यात आले होते। अखेर या प्रकरणी मोठा ऐतिहासिक निकाल निवडणूक आयोगाने दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाकडे गेले। धन्यवाद मित्रांनो, अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।